जय श्री माताजी. श्रीमाताईनं नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आपण श्रीमाताईंना पाहायचंय आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. सहज मध्ये आपण बसायचं आहे. सहज आसन म्हणतो त्याला. आपण जी मांडी घालून बसतो ना, ती सहज आसन. कुठल्याही प्रकारचं अवघड आसन आपल्याला घालायचं नाही. सहज मध्ये शांत चित्तानं बसायचं. प्रसन्न मुद्रेनं बसायचं. मुद्रा कुठली? प्रसन्न मुद्रा. सहज आसन म्हणजे ध्यान करण्यापूर्वी काही नियम आपण आपल्याला लावून घ्यायचे. मातांच्या समोर दिवा लावायचा. उदबत्ती लावली तरी पण चालते. म्हणजे वातावरण निर्मितीसाठी योगामध्ये असं सांगितले की वातावरण निर्मिती होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामध्ये मग आपण अगदी प्रसन्न चित्तानं, जर श्रीमाताई आपल्याला काहीतरी आशीर्वाद देणार आहेत किंवा परमेश्वरी साम्राज्यात आपण जाणार आहे म्हणून आनंदी होऊन आपण बसायचं आहे. उगाच आलोय बसलोय श्रीमातांसमोर ध्यान केले असं होत नाही. किंवा ती मानसिकता आपली तयार करावी लागते. सुरुवातीला आपलं शरीर स्थिर करावं लागतं. शिस्तीत शांत बसायचं. त्यानंतर उदबत्ती वगैरे लावायचं. श्रीमातांना पाहायचं आहे. अगदी भक्तिपूर्वक साक्षात श्रीमाताजी आपल्या समोर आहेत असं समजूनच या सर्व गोष्टी आपण करायच्या आहेत. श्रीमातांचा जरी फोटो असला तरी श्रीमातांच्या फोटोतून चैतन्य येत असतं. त्यामुळे साक्षात श्रीमाताही तिथं आहेत निराकार स्वरूपात. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपण प्रसन्न चित्तानं बसायचं श्रीमातांच्या समोर. म्हणजे श्रीमातांना पण वाटेल की आपली मुलं बसलेली आहेत समोर, त्यांना आता काहीतरी दिलं पाहिजे. अगदी प्रसन्न चित्तानं बसलात आणि काहीतरी घेण्याच्या उद्देशानं जे आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठ आहे ते घेण्याच्या दृष्टीनं आपण श्रीमातांच्या समोर बसलेलो आहोत. तर श्रीमाताईंना पण अगदी उत्कट इच्छा होती की नाही, आपल्या मुलाला आपण हे ज्ञान द्यावं, ही शक्ती द्यावी, अशी भावना किंवा अशी इच्छा श्रीमाताईंना पण होत असते. आणि म्हणून व्हायब्रेशन्स मधून श्रीमाताई आपल्याला शक्त्या देत असतात. कारण श्रीमाताई साक्षात आदिशक्ती आहेत, जगदंबा आहेत, दुर्गा माता आहेत. आणि म्हणूनच श्रीमाताजी आपल्या मुलांना देण्यासाठी उत्सुक आहेत. पण आपण घेण्यासाठी किती उत्सुक आहोत याचं आत्मपरीक्षण आपण आपलं करून पाहायचं आहे. खरोखरच आपण भक्तीनं श्रीमातांच्या समोर बसतो का? श्रद्धेनं फोटो पुसताना देखील आपण भक्तीनं पुसतो का? का आपण घ्यायचं आणि फोटो पुसायचा असं करतो? हनुमानजी देखील श्रीमातांच्या चरणांना स्पर्श करत असताना अगदी हळुवारपणे स्पर्श करायचे. कुठेतरी नख लागू नये बाबा, कुठे श्रीमातांच्या चरणांना दुखापत होऊ नये म्हणून अगदी हळुवारपणे स्पर्श करायचे. ते असा उल्लेख आहे. म्हणजे श्रीमातांनी तसा उल्लेख केलेला आहे एके ठिकाणी. तसं आपलं असायला पाहिजे. ही भक्ती जी आहे ती आपण अखंड तेवत ठेवली पाहिजे. म्हणजे जरी श्रीमातांचं पूजन करतोय, आपण फोटो पुसतोय, तर तो फोटो अशा पद्धतीने पुसावा की श्रीमातांना आपण आंघोळ घालतोय, स्वच्छ करतोय रोज. जसं आपण आंघोळ करतो ना रोज, तसंच श्रीमातांना देखील स्वच्छ करायचं आहे, आपण शुद्ध करायचं आहे. आणि ही भावना आहे, ही भक्तीतला एक नवविधा भक्ती आहे. त्यातला हा प्रकार आहे भक्तिभाव. आणि मग पुसायचं आहे, कुंकू लावायचं आहे डाव्या हाताला, उजव्या हाताच्या तळव्याला. त्यानंतर कपाळाला कुंकू लावायचं आहे. त्यानंतर श्रीमातांना ओवाळायचं आहे, निरंजन लावायचं, उदबत्ती लावायची. कापूर असेल तर कापूर लावून श्रीमातांना ओवाळून 3 महामंत्र म्हणायचे. म्हणजे हे भक्ती केल्यानंतरच आपल्याला चैतन्य मिळत असतं. म्हणजे श्रीमाताई देखील प्रसन्न होतात. हे काय कर्मकांड नाहीये, परंतु हे करत असताना आपली भक्ती जागृत व्हावी यासाठी हे सर्व आहे. म्हणजे जसं श्रीमाताईंचं चरण आपण पाहतो आणि त्याच्यावरती ज्यावेळेला आपण अभिषेक करत असतो किंवा धूत असतो किंवा
आपण काही वेळेला जलानं किंवा दुधानं अभिषेक करत असतो, त्यावेळी आपलं हृदय देखील असं भरून आलं पाहिजे. हृदयामध्ये अष्टसात्विक भाव दाटून आले पाहिजे, डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजेत. कारण श्रीमातांचे चरण आपण स्वच्छ करतोय, धुतोय. ह्या गोष्टी ह्या आपल्यासाठी आहेत. आपल्यातला भाव जागृत होण्यासाठी आपण श्रीमातांचं पूजन करतोय, ना की आपण ते कर्मकांड करतोय. काही वेळेला असं होतं की आपण करतो श्रीमाताजी, म्हणजे साकार स्वरूपात असताना देखील श्रीमाताजी काही वेळेला आपल्याला पुढे बोलवतात, पूजन करून घेतात. साक्षात गुरुच आहेत श्रीमाताजी, आदिशक्ती जरी असल्या तरी. आणि ते पूजन करत असताना आपण देखील काही वेळेला पंचामृताचं पूजन केलेलं आहे श्रीमातांच्या चरणावरती प्रत्यक्ष. त्यावेळेला काय करतो, आपलं लक्ष चरणाकडे असतं, आपण फक्त जल अभिषेक किंवा पंचामृत अभिषेक करतो आणि पाया पडतो, निघून जातो. त्यातला भाव कुठे आहे? जरी आपण श्रीमातांच्या प्रत्यक्ष चरणावरती अभिषेक केला तर त्या ठिकाणी जर आपले भाव दाटून आले नाहीत, अगदी भक्तीनं आपण केलं नाही, हृदय आपलं भरून आलं नाही, डोळ्यामध्ये अश्रू नाही आले, तर त्या पूजनाला तरी काय अर्थ आहे? साक्षात जरी आपण आदिशक्तींचं पूजन केलं तरी देखील, म्हणजे हे सर्वस्व आपल्यावरती सगळं अवलंबून आहे, पूजेचं देखील. मग श्रीमाताजींचं तुम्ही निराकार स्वरूपात जरी पूजन करीत असलात तरी श्रीमाताजी आहेतच तिथं. म्हणून अशाच प्रकारे जर आपण पूजन करीत राहिलो तरी आपल्याला त्यातून काहीही प्राप्त होत नाही. आपण देवीचं पूजन करतो, कुणासाठी करतो? देवीला प्रसन्न करण्यासाठी करतो आपण, ते देवीसाठी करत नाही. श्रीमाताजींना ते पाहिजे म्हणून करत नाही आहे, आपल्यासाठी श्रीमाताजी पूजन करून घेतात आपल्या चरणाचं. मग आम्ही त्यातून काय प्राप्त केलं, त्या पूजेतून आम्ही काय मिळवलं, याचं आत्मपरीक्षण करून बघायला नको? की ज्या वेळेला प्रत्यक्ष पूजन करतो आम्ही, त्यावेळेला व्हायब्रेशन्स मध्ये कशा प्रकारे चेंजेस होत जातात हे बघणं आवश्यक आहे. इतक्या मोठ्या संख्येनं सहयोगी एकत्र येऊन आपण श्रीमातांचं पूजन करतो, त्यावेळेला आपल्याला आपण त्या व्हायब्रेशन्स मध्ये, चैतन्यामध्ये न्हावून निघायला नको. काय कळतं आम्हाला पूजेमधलं? जर आमच्यामध्ये भक्तिभाव नसेल, प्रेम नसेल, करुणा नसेल, दया नसेल, हे अष्टसात्विक भाव दाटून येत नसतील श्रीमातांना पाहून किंवा त्यांचे चरण बघून, तर आपण सहजयोगी म्हणून काय उपयोग आहे आपला? जी श्रीमातांना शिकवायचं आहे आपल्याला, ते आपण काय शिकलो नाही? श्रीमाताजी तरी आपल्याला कसं समजावून सांगणार की नाही बाबा तू आता भक्ती कर? काही वेळ ठिकाणी सांगितलेलं आहे श्रीमातांनी, अगदी काकुळतीला येऊन सांगितलेलं आहे की भक्तीत उतरलं पाहिजे आहे, प्रेमात उतरलं पाहिजे आहे. देवाची पूजा, आपण परमेश्वराचं पूजन करतो त्यावेळेला ते भक्तीनं झालं पाहिजे, केवळ कर्मकांड नको आहे. कर्मकांड म्हणजे काय? जिथं भक्तीचा लवलेशच नाही, सगळं अगदी टापटीप व्यवस्थित आहे, सगळं जिथल्या तिथे आहे, परत भक्तीचा पत्ताच नाही, तर त्याचा उपयोग काय? साधी भोळी भक्ती असायला पाहिजे. एखाद्या वेळेस आपल्याकडे काही गोष्टी नसतील, वस्तू नसतील पूजा करत असताना, तर काही हरकत नाही. परमेश्वराला ते मान्य आहे सगळं. परमेश्वराला एवढंच पाहिजे आहे, श्रीमातांना एवढंच पाहिजे आहे, आपल्यातील भाव भक्ती जागृत झाली पाहिजे, एवढंच त्याला पाहिजे आहे. आणि श्रीमातांना आपण आपल्या हृदयामध्ये बसवलं पाहिजे आहे, हे श्रीमातांना अपेक्षित आहे पूजेतून. आपल्यापैकी किती जणांना आपण असं वाटतं की नाही श्रीमाताजी आपल्या हृदयात आता आहेत? असं किती जणांना वाटतं, किती साधकांना वाटतं की पूजा करत असताना नाही श्रीमाताजी आपल्यातच आहेत, इतर साधकांच्या मध्ये पण आहेत. ही भावना आपल्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण पूजन किती जरी केलं तरी अजून ठणठण गोपाळ आहे आपण सगळे. आहे तिथे जायचं, जैसे ते श्रीमाताजी म्हणतात तसं. काय उपयोग नाही, आपलं एक पाऊल देखील पुढे टाकत नाही आपण. नेहमीप्रमाणे पूजन करतो, कर्मकांड करायला हरकत नाही, केलंही पाहिजे. परंतु हे पूजन करताना जोपर्यंत भक्तीचा भाव आमच्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत त्या पूजेला तरी अर्थ आहे का? बघितलं पाहिजे. एवढं आपण आवरून येतो, पूजेला बसतो, सगळी मांडणी व्यवस्थित करतो, सगळं करतो, परंतु लक्ष मात्र भलतीकडेच असतं, आपल्या वेळेकडे असतो. फार पहिली गोष्ट म्हणजे ह्या वेळेत अमुक वेळेत संपलंच पाहिजे, अमुक वेळेत सहजोग
ध्यान चालू झालंच पाहिजे, पूजा चालू झालीच पाहिजे, हे आपलं फार असतं आपल्याकडे. कारण कालातीत आपण अजून झालेलं नाही. आपण इतर साधकांचा विचार केला नाही. कलेक्टिव्हिटीचा अर्थ तरी काय? कलेक्टिव्हिटीचा अर्थ असा आहे की आपण स्वतःबरोबर इतरांचा देखील विचार केला पाहिजे आहे. त्यांना देखील याचा लाभ झाला पाहिजे. त्यांना देखील अवकुंडलिनी शस्त्रावर आली पाहिजे आहे. त्यांच्यामध्ये भक्तिभाव जागृत झाला पाहिजे. त्यांच्यामध्ये प्रेम भाव जागृत झाला पाहिजे. जे काही श्री माताजी देत आहेत ते सर्व साधकांना मिळावं ही प्रार्थना असली पाहिजे आपली. आणि ह्या भक्तिभावानंच आपण इतर साधकांच्याकडे पाहिलं पाहिजे, त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. हे किती महत्वाचं आहे, याला खरी कलेक्टिव्हिटी म्हणायचं. एकमेकाविषयी प्रेम असणं, एकमेकाविषयी आदर असणं, करुणा असणं, दया असणं, आणि या पोटी सहयोग जर वाढत असेल तर फार चांगला वाटतो तो. पण तसं न करता जर आपल्यामध्ये ईर्ष्या असेल, अहंकार असेल, तर सहयोग वाढून तर काय करायचं आहे, तो कशा पद्धतीने वाढेल, किंवा असे किती साधक तयार होतील मग त्यातून, हे बघितलं पाहिजे. श्री माताजीने आपल्याला जे काही दिलेलं आहे, जे काही शिकवलेलं आहे की दुसऱ्यांच्या प्रती आपण प्रेम भावना, औदार्य, दया, करुणा हे वापरणं आवश्यक आहे. त्याला आनंद कसा मिळेल हे बघायला पाहिजे इतर साधकांना. हे न बघता आपलंच घोडं आपण जर दामटू लागलो तर सहयोग कसा पसवायचा, किंवा त्यामध्ये जीव तरी कसा येईल. जे चैतन्याचं जे मूळ आहे ते मूळ जर आपल्याला नाही कळलं तर सहयोगाची इमारत किती वरती जाणार आहे. म्हणून जे मूळ आहे जे ते आपण शिकणं गरजेचं आहे. जे चैतन्य जे श्री मातांच्याकडून येतं, श्री माताजी आपले लीडर आहेत, श्री माताजी सार सर्वस्व आहेत आपल्या. आणखी कुणी आम्हाला माहिती नाही, फक्त श्री माताजी बस. ती अनन्य भक्ती देवीला आवडते. आपण देवीची भक्ती करतो, श्री मातांची भक्ती करतो. आम्ही देवी भक्त, श्री मातांचे भक्त. मग श्री मातांचे भक्त असताना श्री मातांचे गुण आमच्यामध्ये यायला नको. ज्या देवतेची आम्ही भक्ती करतो, त्या देवतेला आम्ही मानतो, तिचं पूजन करतो, मनन करतो, चिंतन करतो, ध्यान करतो, त्या देवतेचा गुण आमच्यामध्ये जर येत नसेल तर त्या पूजेला आणि त्या बाकीच्या गोष्टीला काय अर्थ आहे, त्या ध्यानाला तरी. आम्ही किती जरी वर्ष ध्यान धारणा केली तरी आम्ही त्यातून काय मिळवलं याचं आत्मपरीक्षण करायला नको का? हे बघणं गरजेचं आहे की आज किती वर्ष आम्ही पूजन करतो, ध्यान करतो, पण आमच्यामध्ये काय प्रगती झाली का? खरोखर मला व्हायब्रेशन समजू लागलेले आहेत का? माझ्या बोटावरती मला कळा लागलेला आहे का? खरोखर ध्यानाच्या गहनतेत मी उतरू लागलेलो आहे का? श्री माताईने ज्या ज्या पद्धतीने सांगितले त्याप्रमाणे माझ्यात बदल होत आहेत का? हे कुणी बघायचं, याचं आत्मपरीक्षण कुणी करायचं, दुसऱ्यांनी करायचं? हे आत्मपरीक्षण आपणच केलं पाहिजे. म्हणून आपण श्री मातांच्या समोर बसून प्रसन्न चित्तानं व्हायब्रेशन्स बघायचे असतात. सुरुवातीला व्हायब्रेशन्स श्री मातांच्याकडून घ्यावे लागतात, तरच आपली कुंडलिनी शस्त्राच्या वर येऊ शकते. अन्यथा कुंडलिनी देखील वरती येत नाही. पहिलं श्री मातांच्याकडनं घेतलं पाहिजे व्हायब्रेशन्स. आपण स्वतः श्री मातांची भक्ती केली पाहिजे आणि त्या भक्तीत रंगून जाऊन आपले भाव अगदी श्री मातांच्या चरणाशी ठेवून श्री मातांना प्रसन्न करून ते चैतन्य घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. कारण देवीचं एक नाव आहे भक्ती गम्या. म्हणजे देवी कधी प्रसन्न होते? आपण ज्या वेळेला श्री मातांची अगदी हृदयापासून भक्ती करू त्यावेळेलाच देवी प्रसन्न होते. तोपर्यंत देवी कधीही प्रसन्न होत नाही. तुम्ही देवीला काहीही द्या, किती सोन्याचं द्या, किती भेट वस्तू द्या, श्री माताजी कधीही प्रसन्न होत नाहीत. त्याने श्री माताजी कधी प्रसन्न होतील? ज्यावेळेला आपली कलेक्टिव्हिटी मजबूत होईल. कलेक्टिव्हली आपण जर काही श्री माताजीने दिलं, भक्ती दिली, प्रेम दिलं, श्रद्धा दिली, तर श्री माताजी प्रसन्न होतात. म्हणजे आपली कलेक्टिव्हिटी मजबूत असणं गरजेचं आहे. म्हणजे अशी कलेक्टिव्हिटी जसं आपण श्री मातांच्यावरती प्रेम करतो तसं आपण इतर साधकांच्या वर ज्या वेळेला ते प्रेम करू त्याच वेळेला श्री मातांना प्रसन्नता वाटते. कुंडलिनी अगदी सरसरून वर येते.
भले इतर साधक चुकत असतील, काहीतरी चुका होत असतील त्यांच्यातून, ठीक आहे, क्षमा करायची असते. आपण त्यांना समजावून सांगायचं असतं. हे कोणी सांगायचं? आपणच सांगितलं पाहिजे ना. आपण त्यांचे भाऊ आहे, आपण ते आपल्या बहिणी आहेत सगळ्या. आपण त्यांना सांगितलंच पाहिजे की असं नाही, आपण अशा पद्धतीने जाऊया किंवा आपण हे असं करूया. हे शुद्ध प्रेमानं आणि करुणेने जर आपण सांगितलं तरच श्रीमाताईंना प्रसन्नता वाटते. ना की आपण क्रोधानं, नाही बाबा तुमच्यात असं निगेटिव्हिटी आहे, माझ्याजवळ येऊ नका, किंवा अमकं तुमचं झालंय, नाही मला बघायचं सुद्धा नाही, असा जो राग करून आपण जर बोलू लागलो किंवा क्रोधानं जर आपण इतर साधकांना फटकारू लागलो, अहंकारानं स्वतःकडे लीडर समजून घेऊन, स्वतः लीडर समजून घेऊन इतरांना डॉमिनेट करू लागलो आपण, तर श्रीमाताजी कधीही प्रसन्न होत नाहीत आपल्यावरती. कारण ही जबाबदारी आणखी वाढते आपली. जर आपल्याला लिडरशिप दिली, समजा चुकून श्रीमातांच्या कृपेत लीडर आपल्याला नेमलं गेलं, तर आपली खरी परीक्षा चालू होते तिथे. म्हणजे त्या लीडरनं अधिक नम्र होणं आवश्यक आहे, अधिक करुणामय होणं आवश्यक आहे. कारण ते श्रीमातांनी तुम्हाला दिलेलं आहे, तुमची परीक्षा घेण्यासाठी तुम्हाला उभं केलेलं आहे. आता तुमचा नंबर. आणि त्यावेळेला तुम्ही इतर साधकांच्या बरोबर कसं वागता, कसं कार्य करता, कसं लोकांना गायडन्स करता, कसं त्यांना आईच्या चरणापर्यंत घेऊन जाता, हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर हे तोंडी आहे, बोलाची कडी आणि बोलाचा भात जर असेल तर काय उपयोग आहे त्याचा? साधक म्हणून घेण्यासाठी आपण जर श्रीमातांच्या चरणाशी कायमस्वरूपी राहत असेल तर श्रीमातांचेच गुण आपल्यात आले पाहिजेत, तर सहयोग अगदी जोमाने वाढेल. म्हणतील साधक की नाही बाबा खरोखर या माणसामध्ये खरोखरच चांगला हो, एक गुण आहेत, करुणा आहे, प्रेम आहे, दया आहे, हे खरे सहयोगी आहेत, असं इतरांनी म्हटलं पाहिजे. आपण काय स्वतःच कौतुक करून घ्यायचंय तेव्हा. पण आपल्यामध्ये खरा खुरा सहयोग उतरला पाहिजे. खोटं खोटं नको आहे, खोटं खोटं बका ध्यान म्हणतो ना आपण, तशा प्रकारे नको आहे. खरं खुरं ध्यान करून आपण ते तेज प्राप्त केलं पाहिजे देवीचं. देवीसारखं दिसायला नको का आपल्यामध्ये? तर ते गुण आमच्यामध्ये आले किंवा देवीसारखं तेज जर आमच्यामध्ये येऊ लागलं तर म्हटलं पाहिजे खरोखर आपण श्रीमातांच्या चरणाशी आधी एकरूप होत आहोत, श्रीमातांना पाहिजे तसं आपण घडवलो जात आहोत, असं म्हणायला काहीही हरकत नाही. म्हणून अशा पद्धतीने आपण देवीची भक्ती करूनच खरा सहयोग आपल्या अंगी उतरवू शकतो. हे फार महत्वाचं आहे सहयोगामधलं. आता श्रीमाताईंना पाहत पाहत आपले डोळे बंद करायचे भक्तिभावानं, म्हणजे व्हायब्रेशन्स मध्ये पण वाढ होईल. श्रीमाताईंनाही बरं वाटेल, नाही बाबा खरोखर माझी मुलं ध्यान करतायत, त्यांना मी कुठं ठेवू कुठं नको असं होईल आईला आपल्या. अशा भक्तीनं बसायचं, म्हणजे आईचं लक्ष वेधून घेण्याचं काम करायचं आहे आपल्याला. आणि जर खरोखर आपण बालक झालो, इनोसंट अबोधिता आपल्यामध्ये आली, तर मात्र आईचं लक्ष आपोआप जातं आपल्याकडे. पण ती अबोधिता, ती शून्यता, ती पवित्रता, ते गणेशाचे गुण आले पाहिजेत ना आमच्यात, मग आई आपल्याकडे बघेल. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती आहे आपलं, आणि चैतन्य आपण एकसारखं खेचून घेतोय. हे चैतन्य म्हणजेच श्रीमाताजी आहेत. व्हायब्रेशन्स निराकार स्वरूपात आहेत ना श्रीमाताजी. मग हे चैतन्य आपण खेचून घेतोय. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्स कडे पाहिजे सुरुवातीपासूनच. म्हणून हाताच्या बोटाला किती महत्व आहे. आपण कधीही हाताच्या बोटाकडे कधी लक्ष दिलं नसेल कदाचित, कारण आपल्याला माहिती नाही. आपण ध्यान करायचं एवढंच माहिती आहे, बॅलन्स करायचं आणि ध्यान करायचं आणि श्रीमातांचं एखादं लेक्चर ऐकायचं, बस. याच्या पलीकडे आपण काही केलं नाही. ऐकलं पाहिजे लेक्चर, नाही असं नाही आहे, परंतु त्या लेक्चर मधून आपण काय मिळवलं, श्रीमाताजी जे सांगतायत ते काय आपल्या अंगी उतरवलं आम्ही, हे पण बघायला पाहिजे ना. म्हणजे व्हायब्रेशन जोपर्यंत आपण खेचून घेत नाही तोपर्यंत या गोष्टी देखील कळणार नाहीत. याचं कारण काय? कारण श्रीमाताजी जे ज्ञान देणार आहेत आपल्याला, ते का तर निराकार मध्ये श्रीमाताजी बोलतायत आपल्या बरोबर, साकार स्वरूपात नाही. साकार स्वरूपात होत्या तोपर्यंत भरपूर श्रीमाताजीने बोललेलं आहे, सगळ्या लेक्चर्स आहेत, त्याच्याने आमच्यामध्ये थोडा बहुत कुठेतरी उजेड पडला असेल. परंतु निराकार मध्ये ज्यावेळी श्रीमाताजी बोलतायत त्यावेळेला आपलं लक्ष व्हायब्रेशन्स कडेच पाहिजे. म्हणजे व्हायब्रेशन्स खेचून घेतल्या
तर परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी, वैखरी वाणीतून ते आपोआप बाहेर पडायला लागतं. कन्वर्ट होतं ते. परावाणीचं कन्वर्ट होत होत वैखरीतून आपोआप बाहेर पडतं. हे नॉलेज श्रीमाताजी देत आहेत आपल्याला. म्हणजे ध्यानातून ज्ञान मिळणं आवश्यक आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा चैतन्याचं ज्ञान जर आम्हाला समजलं किंवा आलं तर आम्ही खऱ्या अर्थानं ज्ञानी होऊ शकतो. प्रकांड पंडित होतो आमच्यामध्ये. काही करावं लागत नाही. करणाऱ्या श्रीमाताजीचं आहे. आपण फक्त इन्स्ट्रुमेंट आहोत श्रीमाताजींचे. एवढं आपण पक्क लक्षात ठेवायचं. आपण कोणी होऊ शकत नाही. आपण देव होऊ शकत नाही. देव आपल्यामध्ये जागृत करू शकतो. असा फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपण इन्स्ट्रुमेंट आहे, वायर आहे. आपण वीज आपल्यातून जाणार आहे. आपण फक्त इकडनं वीज घ्यायची, तिकडनं दुसऱ्याला द्यायचे, मध्ये माध्यम आहोत आपण. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्सकडे ठेवायचं. दोन्ही हाताच्या बोटातून खेचलेलं व्हायब्रेशन्स दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचं एकसारखं. थोडासा हात अंतराळी ठेवून बघायचं. आपण आता हात खाली कदाचित टेकवले असतील गुडघ्याला, ते थोडंसं अंतराळी करायचं 4 इंच 5 इंच वर. मग बघायचं व्हायब्रेशन्स कोपऱ्यापर्यंत येतात का खेचून घेतलेलं. हे सहयोगात पूर्वी करायचं आम्ही. फार पूर्वी श्रीमाताजी सांगायचे नाही अंतराळी धरा म्हणजे कळेल. आम्ही ज्यावेळी नवीन सहयोगी म्हणून आलो त्यावेळेला आम्हाला असं बसवलं जायचं. तासन तास बसायचं असं. मग नंतर श्रीमाताजींनी सांगितलं नाही आता खाली ठेवा हात. म्हणजे खाली ठेवल्यानंतर मग कुठं बरं वाटायचं. मग लक्ष हळूहळू वर जायचं. नाहीतर हात असेच. योगातला हा प्रकार आहे. परंतु ती केल्यानंतर त्याचं महत्व पण कळतं ना. हातामध्ये बाबा चैतन्य येतं आणि ती कोपऱ्यापर्यंत जाणवतं आपल्याला. हात अंतराळी केल्याबरोबर हे समजतं ना आपल्याला. हे किती महत्वाचं आहे. जर हात आपण खाली टेकला समजा गुडघ्यावर ठेवला तर लक्षात येत नाही. ते तेवढं प्रयत्न करतो आपण पण लक्षात येत नाही. पण तोच हात जरा अंतराळी धरला श्रीमातांच्याकडे करून तर त्या हाताच्या बोटातून घेतलेलं चैतन्य दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत कंप्लीट जाणवतात आपल्याला. पूर्णपणे जाणवतात. अहो खूप आलेत व्हायब्रेशन असं वाटतं. आणि खरोखर येत असतात ते. फक्त आपलं चित्त चैतन्याकडे पाहिजे. बस एवढंच आहे. एकदा जोडलो गेलो आपण आईशी की श्रीमाताजी सर्व काही करून घेतात आपल्याकडनं. आपण काहीच करायचं नाही. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या समोर ठेवायचा. हातामध्ये चैतन्य आता आपल्या आणि हे चैतन्य बरोबर कुंडलिनीकडे जातं. म्हणजे तळव्यातनं बरोबर कुंडलिनीकडे गेलं चैतन्य. बरोबर जोडलं गेलं. आता उजव्या हातानं कुंडलिनी वर चढवायची. बरोबर लक्ष कुंडलिनीकडे द्यायचं. बघा आता कुंडलिनी हळू हळू वर आणायची हातात. उजवे हात गुंडाळत डाव्या हाताला लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं. हाताकडे नाही ठेवायचं. म्हणजे ती वर येते. वर एक गाठ मारून टाकायची लगेच. कुंडलीला बांधायचं. परत दुसऱ्या वेळेला डावा हात बरोबर कुंडलिनी समोर. उजव्या हातानं कुंडलिनी चढवायची. शिस्तीत चढवायची. लक्ष कुंडलिनीकडे द्यायचं. महत्वाचं आहे ते फार. म्हणजे बरोबर कुंडलिनी वर चढली. हात वर घेत असताना देखील चैतन्य जाणवतं आपल्या बॉडीतून बाहेर पडत असलेलं. कारण कुंडलिनी वर येत असते. ती चैतन्य उत्सर्जित करत करत वर येते. ती 2 गाठी मारायच्या. म्हणून हाताला देखील चैतन्य जाणवतं. बॉडीतून बाहेर पडलेलं जाणवतं. बॉडीतून पुढून. परत डावा हात कुंडलिनीकडे. परत कुंडलिनी वर उचलायची. बघा तशी स्थित कुंडलिनी ज्यावेळी वर उचलतो ना त्यावेळी बॉडीतून जशी कुंडलिनी वर येते तसं बॉडीतून देखील चैतन्य बाहेर पडत असलेलं आपल्याला जाणवेल. छातीजवळ जास्त जाणवतं. आत्म्याची जागा आहे म्हणून. परत वरती वरती वरती. बघा आपल्या भोवतानी जे वलय आहे ना ते वलय त्याचं चैतन्य जाणवतं आपल्याला कुंडलिनीचं. बघा आता वरती आणखी 3 गाठी मारायच्या. 2 आणि 3 झालं. आता कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बरोबर. ते पण चैतन्य जाणवतं की नाही बघायचं. शिस्तीत घ्यायचं. म्हणजे कळतं चैतन्य आहे बाबा. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे शिस्तीत घेतलं की व्हायब्रेशन समजायला लागतं. आता कवचाकडे लक्ष द्यायचं. हात फिरवत असताना पण आपल्याला काय कसं कळेल चैतन्य साईडला आहे असं जाणवतं. व्हायब्रेशन्स यायला लागतात ना साईडून. जिथं जिथं बोट नेईल आपण तिथं तिथं चैतन्य जाणवायला लागतं. हे वैशिष्ट्य आहे चैतन्याचं. कवच घेण्याचं वैशिष्ट्य आहे.
फक्त आपण भर 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 करत असल्यामुळं कळत नाही आपल्याला. तेच जर शिस्तीत केलं, चैतन्याकडे लक्ष देऊन केलात तर कळतं, अहो नाही खरोखर हे संरक्षण आहे, श्रीमाताने किती सूक्ष्मातलं दिलंय आपल्याला हे कळतं, त्याचं ज्ञान होतं. म्हणून हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये शिस्तीत घ्यायचं कवच. आणि कवच घेताना देखील आपल्याला शस्त्रामधून डावीकडे उजवीकडे व्हायब्रेशन जात असलेले जाणवतात. फार ट्रिमेंडस जाणीव होत असते तिची. इतकं ते सूक्ष्म आहे. आता श्रीमातांनी नमस्कार करून आपले दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे. आता लक्ष व्हायब्रेशन्सकडे. आणि जे आपण कवच घेतलं, आपल्या भोवतानी जे चैतन्य आपल्याला जाणवलं ना, त्या चैतन्याकडे लक्ष द्यायचं. आपल्या भोवतानी असलेल्या वलयाकडे बघायचं, स्वतः बघायचं. जे देवी कवच आहे, देवी कवच आहे. हे चैतन्याचं कवच घेतलं म्हणजे काय, देवी कवच झालं. आपल्याला माहिती आहे देवी कवच आपण वाचतो. आज आपण वाचायचंच आहे, ते ऐकायचं आहे. परंतु का वाचतो? कारण आपल्या भोवती जे देवीचं कवच आहे चैतन्याचं, त्याची आपल्याला सतत जाणीव झाली पाहिजे की या कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत. सुरक्षितता प्रदान करते देवी आपल्याला, हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून कुठल्याही संकट काळी किंवा कुठलाही जर आपल्याला प्रॉब्लेम असेल, अडचण असेल, तर देवी कवच वाचायला सांगितलं जातं. हे फार महत्वाचं आहे. कारण देवी कवच वाचल्यानंतर आपल्या भोवती देवीचं जे कवच आहे ते मजबूत होतं. परंतु लक्ष त्या कवचाकडे असायला पाहिजे ना. नुसता ते कर्मकांड करून काय उपयोग आहे? पोपटपक्षी वाचायचं नुसतं ते रोज, काही फायदा? त्याबरोबर या कवचाकडे पण लक्ष पाहिजे. कारण हे कवच कधी तयार होतं? देवी कवच म्हणत असताना देवी साक्षात आपल्याला कवच घालत असते, बंधन घालत असते. देवी श्रीमाताजी आपल्याला बंधन घालत असतात. देवी कवच वाचत असताना तिकडं आपलं लक्ष पाहिजे. नाहीतर आपण नुसता वाचतो कर्मकांड, ते उपयोगाचं नाही. लक्ष देवीकडे असायला पाहिजे, श्रीमातांच्याकडे असायला पाहिजे, म्हणजे व्हायब्रेशन्सकडे असायला पाहिजे. आणि व्हायब्रेशन्सकडे लक्ष ठेवून जर आपण वाचलं किंवा ऐकलं आणि कवचाकडे लक्ष दिला तर साक्षात श्रीमाताजी आपल्याला बंधन घालतायत अशी आपल्याला जाणीव होईल. त्याच वेळेला कळेल की खरोखरच आपण देवीच्या संरक्षणामध्ये आहोत, हे आपल्या लक्षात येईल. म्हणून हे वाचत असताना अशा प्रकारे वाचायचं, नुसतं वाचायचं नाही आहे. यामध्ये असं आहे की संपूर्ण जे शरीर आहे आपलं, ते देवीनं तयार केलेलं आहे, प्रकृतीनं तयार केलेलं आहे. पुरुष आणि प्रकृती, ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे पुरुष म्हणजे शिव आणि प्रकृती म्हणजे आदिशक्ती. प्रपंच जो आदिशक्तीने केला, जो प्रपंच म्हणजे पंचमहाभूतापासून जे बनलेला आहे, त्यापासून प्रपंच तयार झाला. आणि हा प्रपंच करत असताना जो हा देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे, तो देखील देवीनं तयार केलेला आहे. म्हणजे आपले डोळे, आपले नाक, आपले कान, जे काय आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या संस्था आहेत, त्या सर्व देवीने तयार केलेलं आहे, आदिशक्तीने तयार केलेलं आहे. आणि तीच याचं रक्षण करते. कसं रक्षण करते? देवी कवचातून. तिनं जे कवच आपल्याला दिलेलं आहे, त्या कवचामधून ती आपलं रक्षण करत असते. म्हणून हे जे देवी कवच आहे, यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की देवी बाबा माझं नाकाचं रक्षण करा, माझ्या कानाचं रक्षण करा, माझ्या जिव्हेचं रक्षण करा, माझ्या छातीचं रक्षण करा, माझ्या हाताचं रक्षण करा, माझ्या पायाचं रक्षण करा. जेवढे जेवढे आपले अवयव आहेत त्या सगळ्याचं माझं रक्षण करा, असं यामध्ये आपण देवीला आवाहन केलेलं आहे किंवा प्रार्थना केलेली आहे म्हणा. ते हे देवी कवच आहे. मग देवी करते ना, जशी आपण प्रार्थना करतो ना, जे म्हणत असताना आपण देवीला आवाहन करत असतो. पण नुसतं आवाहन न करता आपलं लक्ष जर देवीकडे असेल तर श्रीमाताजी साक्षात ते कवच आपल्याला घालत आहेत, बंधन घालत आहेत, याची आपल्याला जाणीव होऊन जाईल. म्हणून लक्ष श्रीमातांच्याकडे आणि कवचाकडे ठेवावं लागतं. हे आपण थोड्या वेळानं करूया.
आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. तर म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे. या गोष्टी सगळ्या नष्ट होणार आहेत आणि एकच अजरामर जी गोष्ट माझ्यामध्ये आहे ती म्हणजे आत्मा, आणि तो मी आहे, तो मी शिव आहे. शिव आपल्या शरीरातली संपूर्ण चैतन्य जे आहे ते ओढून हृदयामध्ये आणतोय आपण. म्हणजे मी आत्मा आहे हे कळतं. सूक्ष्म देह, ज्याला सूक्ष्म देह म्हणतो, तो सूक्ष्म देह, चैतन्याचा देह, तो मी आहे, तो मी शिव आहे, तो मी आत्मा आहे. म्हणून म्हणायचं, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. म्हणजे शरीराकडे दुर्लक्ष करून आपलं लक्ष आत्म्याकडे देणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. आता ज्या ठिकाणी हात फिरवतोय आपण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. हे सहजयोगातलं मेन तत्व आहे बरं का. लक्ष देणं, एकाग्रता फार महत्वाची आहे. आणि एकाग्रता आपली वाढली तर आपण बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो. हे पण तितकंच सत्य आहे. म्हणून एकाग्रतेला महत्व आहे सहजयोगामध्ये. नाहीतर इकडे तिकडे लक्ष द्यायचं, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, असं करत जर आपण ध्यान केलं तर ते ध्यान काही कामाचं नाही. म्हणजे सर्वांच्या पासून निवृत्त होऊन आपलं लक्ष आत्म्याकडे वळवणं किती महत्वाचं आहे. खोटं खोटं काही करता येत नाही याच्यामध्ये. खराखुरा सहयोग करायचा असेल तर एकाग्रतेनं स्वतःच स्वतःकडे पाहून हे करावं लागतं. श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. देवीला आवाहन करतोय आपण. जगदंबा, साक्षात दुर्गा माताच, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, त्या तिन्ही देवतांची शक्ती मिळूनच आदिशक्ती झाली. ती आदिशक्ती, तिला आवाहन करतोय देवीला. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. आता हात किंचित वरती उचलूया. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघूया. टाळतून आपल्याला जाणवतं का एक सारखी कुंडलिनी किंवा तिचं चैतन्य आपल्याला वर जाणवते का बघायचं आहे. एक सारखं कंटिन्यू हात खाली घेऊया आणि बघूया आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायचं, चेक करायचं. लक्ष पाहिजे, अटेन्शन. वर्तमान काळात मध्येच अटेन्शन राहू शकतं. सहजमध्ये ती वर येते कारण भक्ती केली आपण. श्री मातांच्याकडून चैतन्य घेतलेलं आहे. मग ती प्रसन्न असते आपल्यावरती, आपल्या मुलावरती. जर आपण मुलासारखं वागलो, आईच्या मुलासारखं वागलो तर आई आपल्यावरती कायम प्रसन्न राहतात. श्री माताजी जे काय म्हणतायत त्याप्रमाणे जर आपण वागत राहिलो तर श्री माताजी खरोखरच आपल्यावरती प्रसन्न राहतात. पुत्राप्रमाणे आपल्यावरती प्रेम करतात. तसं सहयोग्यांच्यावर प्रेम आहेच, परंतु आपण खऱ्या अर्थानं श्री मातांच्या चरणाशी राहायचं आहे. खोटं खोटं राहायचं नाही आहे. वरवर सहयोग नाही करायचा. अगदी गहनामध्ये उतरायचं आहे आपल्याला. जे काही सत्य आहे ते सगळं जाणून घ्यायचं आहे आपल्याला आईकडनं. मग त्या पद्धतीनं प्रसन्न चित्तानं बसलं पाहिजे. लक्ष व्हायब्रेशन्स कडे पाहिजे. आणि किती साधं सोपं श्री मातांनी सांगून ठेवलेलं आहे. सगळा स्वयंपाक करून ठेवलेला आहे आईनं. खायचं काम आपण करायला नको, निदान तेवढं तरी करूया. लक्ष शस्त्राच्या वरती आहे आपलं. सहज मध्ये वरती आहे.
रिलॅक्स वाटतं, बरं वाटतं. शस्त्राच्या वर आल्यावर हलकं होतं, सगळं शरीर हलकं होतं. असंच ध्यान झालं पाहिजे. तसं नाही झालं तर ते ध्यान कसलं? ध्यान हे पूर्णपणे जोडलं गेलो पाहिजे आपण त्या शक्तीशी, आईच्या चरणाशी गेलो पाहिजे. आपल्याला ध्यान हे श्रीमाताईंचंच झालं पाहिजे ना. आणखी कुठले विचार कशाला पाहिजे डोक्यामध्ये? आता सहस्त्रारमधून थोडस खाली यायचं, वरून सहस्त्रारमध्ये ब्रह्मरंध्रात यायचं. सहस्त्रारमधून ब्रह्मरंध्र, थोडस खाली यायचंय, बघायचं ब्रह्मरंध्रात जाणवत. सहस्त्रदल कमल, किती पाकळ्या उमलल्यात सहस्त्रार मधल्या, बघायचं किती जाणवतं. सहस्त्रार मध्ये 1000 पाकळ्या आहेत, त्यापैकी किती उमलल्या, किती जाणीव होते सहस्त्रार मध्ये, ते पण बघायला पाहिजे. हजारो पाकळ्या म्हणजे 1000 शक्त्या आहेत श्रीमातांच्या. साक्षात श्रीमाताई सहस्त्रार मध्ये आहेत. त्यांना भेटतोय ना आपण, त्यांच्या चरणाशी राहतोय. आदिशक्तींच्या प्रत्यक्ष श्रीमाताईंना भेटल्यासारखं आहे ना सहस्त्रारमध्ये आल्यावर. त्याचं महत्व काय आहे? साकार स्वरूपात आम्ही श्रीमाताईंना पाहिलोय, त्यांच्याबरोबर बोललोय. तसं सहस्त्रारमध्ये देखील आपण करू शकतो ना, श्रीमाताईंना भेटू शकतो. त्यांच्याशिवाय राहू शकत नाही आपण. त्यांची भेटच नाही झाली तर या जन्माचा तरी काय उपयोग आहे? भेटलं पाहिजे ना आपल्या आईला. ती भक्ती नको का? ती श्रद्धा पाहिजे आपल्यामध्ये. नाही बाबा, श्रीमातांच्या आईजवळ राहायचं आहे मला, कशाला राहायचं बाजूला इकडे तिकडे? कशाला चित्त द्यायचं? आपल्याला काय गरज आहे? आपली आई आपल्याजवळ असताना बाकीकडे लक्ष द्यायचं कारण काय आहे? तिकडंच लक्ष द्या, तिच्या चरणाकडे लक्ष द्या. तिच्या चरणात सुख आहे, समाधान, शांती, आनंद, ऐश्वर सगळं भरून राहिले तिच्यात. तेच पाहिजे ना. कशाला पाहिजे बाकीचे उपद्व्याप सगळे, उचापती सगळ्या काढून टाकायचं लक्ष सगळं आणि तिथं लक्ष द्यायला महत्वाचं आहे. ती बघेल ना, ठीक करेल सगळ्यांना. आपण कोण ठीक करणार? तिचा खेळ चाललाय सगळा, आपण त्यामध्ये अडकायचं नाही. तो महामायेचा खेळ. आपण आईच्या चरणाशी राहायचं. आपण त्या खेळामध्ये अडकायचं नाही, त्या मायेमध्ये अडकायचं नाही. हे करायचं आपण. साक्षी भावानं फक्त ते जे काही चाललेलं आहे नाटक, ते बघणं हे फार महत्वाचं आहे सजोगामध्ये. आपण त्याचं एक प्यादं व्हायचं नाही आहे. अलिप्तता, आईच्या चरणाशी राहिली, साक्षी भावानं बघायचं एकच काय चाललेलं आहे. वा वा, छान. हे कळलं पाहिजे आपल्याला की जी हे काय चाललेलं आहे. एवढं सगळं आपल्याला काही वेळेला अशी शंका येते की एवढंच सगळं चाललंय आणि श्रीमातांचं लक्ष कसं काय नाही? एवढी लोक अशी करतात, सजगी असं वागतात, असं करतात, श्रीमातांचं लक्ष नाही. आपण काहीतरी सांगितलं पाहिजे. हा सर्व श्रीमातांचाच खेळ आहे. कारण हे सर्व चालवणाऱ्या श्रीमाताईच आहेत ना. आपण कोण काय करणार त्याला? हे तेच करून घेत आहेत सगळं. त्यांची इच्छा आहे ही सगळी की हे चालावं. का? कारण त्यांना कुठल्या तरी स्थितीला आणायचंय सर्वांना. कारण हे जगत खोट आहे आणि ब्रह्म सत्य आहे हे सिद्ध करून दाखवायचं आहे त्यांना. म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आपल्याला वाटतं असं कसं काय सजोगात? आता श्रीमाताजी गेल्यापासून असं कसं काय व्हायला लागलेलं आहे? असं कसं होऊ शकतं? प्रत्येकाची मनमानी चालू आहे, आमका आहे चालू आहे. पण श्रीमाताजी निराकार मध्ये आहेत ना, त्यांचं दुप्पट नाही 10पट काम चालू आहे निराकार मधून. हे कोणाला माहिती आहे तेव्हा? हे कसं करणार? जोपर्यंत चैतन्याची जाणीवच होत नाही, जोपर्यंत आपण श्रीमातांच्या चरणाशी जाऊन एकरूप होत नाही, तोवर कळणारच नाही आपल्याला हे काय चाललंय सगळा खेळ आदिशक्तीचा. म्हणून आपण आदिशक्तींच्या चरणाजवळ राहायचं. आपण प्रतिक्रियाच करू शकत नाही की हे असंच काय आणि ते तसंच काय. ती त्यांची इच्छा आहे. आदिशक्तीने सगळा खेळ मांडलेला आहे, तर ते बघतील की. ते डॉक्टर आहेत, ते आम्ही पेशंट आहोत सगळे. पेशंटने पेशंटवर कसा उपचार करायचा? डॉक्टरांनी केला पाहिजे ना. तसे ते डॉक्टर आहेत,
हे आपण कायम विसरतो. आपल्याला वाटतं नाही श्रीमाताजी गेले आता कसं होणार. त्यांचं कार्य चालू आहे हे आपण पक्क डोक्यात ठेवायचं. म्हणजे व्हायब्रेशन्सवर कळेल आपल्याला काय चालू आणि काय नाहीये ते समजतं. ही सर्व आदिशक्तींचे खेळ चालू आहेत. श्रीमाताजींचे हे महामायेचं स्वरूप आहे. आणि भ्रांतीत पडतो आपण, पण भ्रांतीत न पडता त्यातून बाहेर येऊन चैतन्याशी एकरूप झालो की कळायला सुरुवात होतं सगळं. काय नाही काय नाही काय नाही. मग कळतं अरे हे खेळ आहे. आपण तर आईच्या चरणाशी राहायला पाहिजे. अरे कुठे भरकटलो आम्ही असं त्यावेळेला वाटेल आपल्याला. म्हणून कुठेही न अडकता श्रीमाताजींच्या चरणाशी कसं राहता येईल इकडं आपलं लक्ष कायम पाहिजे. मायेत अडकायचंच नाही आपल्याला. काही अडकायचं नाही कुठे. कोणी काय वाटेल ते सांगो, काही वाटेल ते करो. आपण आईचे चरण सोडायचे नाही. ते पक्क लक्षात ठेवायचं. डॉक्टर एकच आहे, लीडर एकच श्रीमाताजी. बाकी अन्य कोणी काय भानगड नाही. आपण सगळी त्यांची मुलं आहोत, भक्त आहोत. शस्त्रारमधून आज्ञेत येऊया. वरून खाली आज्ञेत लक्ष. आज्ञेतून विशुद्धी, वरून खाली विशुद्धी ची स्थिती यायचं. थोडस लक्ष केंद्रित करायचं म्हणजे कळतं लगेच. प्लावित होतात ती चक्र. विशुद्धीतून अनाहत, अनाहत मधून नाभी, वरून खाली नाभीपर्यंत लक्ष. नाभीतून स्वादिष्ठान, स्वादिष्ठान मधून मूलाधार, वरून खाली लक्ष. प्रत्येक चक्रावरनं मूलाधार पर्यंत लक्ष आहे. एक ब्रह्म नाडी जी आहे ती आपल्याला जाणवली पाहिजे. आणि चक्राची स्थिती क्षणात कळलं पाहिजे. कटाक्ष कटाक्ष निरीक्षण म्हटले. देवीचं असंच असतं ना. श्रीमाताजीचं कसं आहे, देवीचं कसं आहे, कटाक्ष कटाक्ष निरीक्षण. एक कटाक्ष टाकतात फक्त, झालं, कळलं त्यांना काय करायचं ते करतात ते बरोबर. तसं कटाक्ष कटाक्ष निरीक्षण आहे आपलं. तेच गुण आपल्यात, आईचेच गुण यायला पाहिजेत ना. वरून खाली मूलाधार पर्यंत लक्ष आहे. एक कटाक्ष टाकतो. साक्षी भावानं बघितलं की कार्यान्वित होतं सगळं. फक्त साक्षी भाव आला पाहिजे. त्यात न गुंतता आपण फक्त अलिप्त राहून काम करणे म्हणजे साक्षी भाव. मूलाधार मधून आता वरती स्वादिष्ठान मध्ये येऊया. खालून वर येऊया आता. स्वादिष्ठान मधून नाभी, नाभीतून हृदय चक्र. इथं साक्षात जगदंबेचं स्थान आहे. आता काय करायचंय ते बघायचं आहे आपल्याला. देवी कवच म्हणत असताना कुठे कुठे लक्ष द्यायचं असतं ते लक्षात घेऊन मग देवी कवच ऐकायचं आहे. आणि पूर्ण भक्तीनं आणि व्हायब्रेशन्सनं ऐकायचं आहे. व्हायब्रेशन्स त्या त्या ठिकाणी जाणवल्या पाहिजे. देवी कसं आहे, हे कवच आहे म्हणजे संरक्षण आहे आपलं. म्हणजे देवी कवच ऐका किंवा वाचा, ते करत असताना लक्ष कुठं असायला पाहिजे हे महत्वाचं आहे. बरोबर. जगदंबा दुर्गा मातेकडे लक्ष आहे आपलं. देवीचं कवच आहे ते. दुर्गा माता, ते चक्र फिरवायचं आहे आपल्याला गोल. ते चक्र कुठपर्यंत आहे माहितीये, संपूर्ण बॉडीमध्ये वलयापर्यंत ते चक्र आहे. असं गोल 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 ते चक्र फिरत फिरत काय करतं, डोक्यावरून पूर्ण पायापर्यंत असं गोल असं वलय तयार करतं. एवढं मोठं चक्र आहे ते. कारण हृदय कसं आहे, विशाल आहे ना आपलं. सागरासारखं घन आणि विशाल आहे. कारण हृदयामध्ये आकाश आहे ना, हृदय आकाश म्हटलेलं आहे. मग संपूर्ण विराट मध्ये पण ते लक्ष जाऊ शकतं. वलय त्याचं लक्ष हृदयामध्ये. तसंच लक्ष आपण सहस्त्रार कसं लक्ष ठेवायचंय बघा. हृदय सहस्त्रार, सहस्त्राराच्या वर आणि जे काही वलय आपलं तयार होते ना, त्या वलयाकडे लक्ष द्यायचं आपल्याला. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण देवी कवच ऐकू त्यावेळेला श्री माताजी आपल्याला बंधन घालत असतात, वलय तयार करत असतात आपल्या भोवताली. देवी आहे ती. आपण तिला आवाहन केलेलं आहे. देवी कवच म्हणतो म्हणजे काय करतो, आवाहन करतोय देवीला
की देवी माझं हे रक्षण कर, माझ्या कानाचं रक्षण कर, माझ्या जिभेचं रक्षण कर, माझ्या डोळ्याचं रक्षण कर, माझ्या टाळूचं रक्षण कर. हे सगळं आपण देवीला म्हणतोय. मग देवी तिचं कार्य करत असते म्हणून लक्ष त्या ठिकाणी देणं आवश्यक असतं. म्हणून नुसता तोंडी म्हणायचं नाहीये, तर त्याबरोबर या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. हे फार महत्वाचं आहे. देवी कवच म्हणणार आहे ना, नुसता देवी कवच अथर्वशीर्ष आपण म्हणतो, हनुमान स्तोत्र म्हणतो, लक्ष कुठं द्यायचं ते कळत नाही आपल्याला. त्यामुळे हे म्हणणं देखील व्यर्थ जातं सगळं. कारण जोपर्यंत मातांच्याकडे परिपूर्ण नॉलेज आपण घेत नाही, चैतन्याकडे लक्ष देत नाही, तोवर हे नॉलेज पण येत नाही आपल्याला. मग आपण नुसता कर्मकांडच करत राहतो, त्यातच अडकतो आणि तेच सगळं सर्वस्व मानून बसतो. परिणाम स्वरूप खऱ्या प्रेमाला आपण वंचित राहतो श्रीमातांच्या. हे खरं प्रेम की ज्याच्यामुळं आपण आपल्याला बाळसं येणार आहे. लहान मुलाला बाळसं कधी येतं माहितीये का? आईचं ज्यावेळेस दुलार मिळतो, प्रेम मिळतं, त्यावेळेस त्याला बाळसं धरलं जातं म्हणतो. नाहीतर हे काय होतं, इतर साधकांच्या सारखं नाही. काय केलं नाही, अगदी त्यांच्यामध्ये काय जीवच नाही, काय तेजच नाही, काय काम करण्यात काय ऊर्जाच नाही. मग ते सजयोगी नव्हे, म्हणजे नावाला सजयोगी, बाळसेदार नव्हे. ज्यांचं आईचं लक्ष, दुलार, प्रेम, ऊब म्हणतो आईची, ती जर नाही मिळाली तर त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून हे म्हणत असताना लक्ष व्हायब्रेशन्सकडे पाहिजे. हाताच्या बोटांच्या वरती लक्ष पाहिजे, मध्य हृदयामध्ये, शस्त्राच्या वर आणि वलयाकडे लक्ष पाहिजे. म्हणजे श्रीमाताजी व्हायब्रेशन्स देतायत, कवच घालतायत, आपल्याला बंधन घालतायत आणि त्या बंधनामध्ये त्याची जाणीव आपल्याला होणार आहे आणि त्या बंधनात आपण सुरक्षित आहोत याची भावना पाहिजे. बरोबर. आपण आता देवी कवच ऐकूया. आता ज्या ज्या ठिकाणी लक्ष ठेवायला सांगितले झाले त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत देवी कवच ऐकायचे आपल्याला भक्तिभावानं. समारूढा वैष्णवी
गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरणभूषिता इत्येता मातरः सर्वाः सर्वयोगसमन्विताः नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभिताः दृश्यन्ते रथमारूढा देव्यः क्रोधसमाकुलाः शङ्खं चक्रं गदां शक्तिं हलं च मुसलायुधम् पेटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च कुन्तायुधं त्रिशूलं च शार्ङ्गमायुधमुत्तमम् दैत्यानां देहनाशाय भक्तानामभयाय च धारयन्त्यायुधानि तं देवानां च हिताय वै नमस्ते महारौद्रे महाघोरपराक्रमे महाबले महोत्साहे महाभयविनाशिनि त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनि राज्यां रक्षतु मामैत्री अग्नेय्यामग्निदेवता दक्षिणेवतु वाराही नैऋत्यां खड्गधारिणी प्रतीच्यां वारुणी रक्षेत् वायव्यां मृगवाहिनी उदीच्यां रक्षकौबेरी ईशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेत् दधस्ताद्वैष्णवी तथा एवं दश दिशो रक्षेत् चामुण्डा शववाहना जया मे अग्रतस्थातु विजयास्थातु पृष्ठतः अजिता वामपार्श्वे तु दक्षिणे चापराजिता शिखां मे द्योतिनी रक्षेतु मामूर्ध्नि व्यवस्थिता मालाधरी ललाटे च भुवौ रक्षेद्यशस्विनी त्रिनेत्रा च भ्रूर्मध्ये यमघण्टा च नासिके शङ्खिनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी कपोलौ कालिका रक्षेत् कर्णमूले तु शाङ्करी नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका अधरे चामृतकला जिह्वायां च सरस्वती दत्तां रक्षतु कौमारी कण्ठमध्ये तु चण्डिका घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च तालुके कामाक्षी चिबुकं रक्षेत् वाचं मे सर्वमङ्गला ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी नीलग्रीवा महिकण्ठे नलिकान्नलकूबरी खड्गधारिण्युभौ स्कन्धौ बाहू मे वज्रधारिणी हस्तयोर्दण्डिनी रक्षेदम्बिका चाङ्गुलीस्तथा नखाञ्चूलेश्वरी रक्षेत् कुक्षौ रक्षेन्नलेश्वरी स्तनौ रक्षेन्महालक्ष्मीर्मनश्शोकविनाशिनी हृदये ललिता देवी उदरे शूलधारिणी नाभौ च कामिनी रक्षेत् गुह्यं गुह्येश्वरी तथा कट्यां भगवती रक्षेत् जानुनी विन्ध्यवासिनी भूतनाथा च मेत्रं मे ऊरू महिषवाहिनी जङ्घे महाबला प्रोक्ता सर्वकामप्रदायिनी उभयोर्नारसिंही च पादौ चामिततेजसी पादाङ्गुली श्रीर्मे रक्षेत् पादाधस्तलवासिनी नखान्दौष्ट्रान्कराली च केशांश्चैवोर्ध्वकेशिनी रोमकूपेषु कौबेरी त्वचं वागीश्वरी तथा
रक्तमज्जावता मांसान्यस्ति वेदांसि पार्वती अन्त्राणि कालरात्रिश्च पित्तञ्च मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणिस्तथा ज्वालामुखी नखज्वाला अग्रेद्या सर्वसन्धिः शुक्रं ब्रह्माणि मे रक्षेत् छायाञ्छत्रेश्वरी तथा अहङ्कारं मनोबुद्धिं रक्ष मे धर्मचारिणी प्राणापानौ तथा व्यानं समानो दानमेव च वज्रहस्ता च मे रक्षेत् प्राणकल्याणशोभना रसे रूपे च गन्धे च शब्दे स्पर्शे च योगिनी सत्त्वं रजस्तमश्चैव रक्षेन्नारायणी सदा आयु रक्षतु वाराही धर्म रक्षतु वैष्णवी यशः कीर्तिं च लक्ष्मीं च सदा रक्षतु वैष्णवी गोत्रमिन्द्राणि मे रक्षेत् पशून् मे रक्ष चण्डिके पुत्रान् रक्षेन्महालक्ष्मीर्भार्यां रक्षतु भैरवी मार्गं क्षेमकरी रक्षेत् विजया सर्वतः स्थिता रक्षाहीनं तु यत्स्थानं वर्जितं कवचेन तु तत्सर्वं रक्ष मे देवी जयन्ती पापनाशिनी पदमेकं न गच्छेत्तो यदि चेच्छुममात्मनः कवचेनावृतो नित्यं यत्र यत्राधिगच्छति तत्र तत्रार्थलाभश्च विजयः सार्वकामिकः यं यं कामयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम् परमैश्वर्यमतुलं प्राप्स्यते भूतले पुमान् निर्भयो जायते मर्त्यः सङ्ग्रामेष्वपराजितः त्रैलोक्ये तु भवेत् पूज्यः कवचेनावृतः पुमान् इदस्तु देव्याः कवचं देवानामपि दुर्लभम् यः पठेत् प्रयतो नित्यं त्रिछन्दं श्रद्धयान्वितः दैवी कला भवेत् तस्य त्रैलोक्येष्वपराजितः जीवेत् वर्षशतं साग्रमपमृत्युविवर्जितः नश्यन्ति व्याधयः सर्वे लुप्ता विस्फोटकादयः स्थावरं जङ्गमं वापि कृत्रिमं चापि यद्विषम् अभिचाराणि सर्वाणि मन्त्रयन्त्राणि भूतले गोचराः खेचराश्चैव जलजाश्चोपदेशिकाः सहजा कुलजा बाला शाकिनी डाकिनी तथा अन्तरिक्षचरा घोरा डाकिन्यश्च महाबलाः ग्रहभूतपिशाचाश्च यक्षगन्धर्वराक्षसाः ब्रह्मराक्षसवेताला कूष्माण्डा भैरवादयः नश्यन्ति दर्शनास्तस्य कवचेरति संस्थिते मानोन्नतिर्भवेद्राज्ञस्तेजो वृद्धिकरं परम् यशसा वर्धते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले जपेत् सप्तशतीं चण्डीं कृत्वा तु कवचं पुरा यावत् भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननम् तावत् तिष्ठति मेदिन्यां सन्ततिपुत्रपौत्रिकी देहान्ते परमं स्थानं यत्सुरैरपि दुर्लभम् प्राप्नोति पुरुषो नित्यं महामाया प्रसादतः लभते परमं रूपं शिवेन सह मोदते इति श्रीवराहपुराणे हरिहरब्रह्मविरचितम् देव्याः कवचं सम्पूर्णम् ॐ
लक्ष शस्त्राच्या वर आणि संपूर्ण बॉडीवरती, वलयाभोवती आणि बॉडीवरती देत चैतन्यमय झालेलं असतं सगळं. म्हणजे संरक्षित झालंय आपली बॉडी, आपलं शरीर, स्थूल देह. सहस्त्राराच्या वरती पण लक्ष द्यायचंय आपल्याला, उंची गाठायची. त्याचबरोबर खाली पण वलयाकडे पण लक्ष आहे. ते कवच मजबूत होतं असं वाचल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे, तर त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवरती होतो. म्हणजे या देहामधल्या चैतन्याकडे लक्ष जातं आपलं. देह तर आहेच, पण देहामधलं जे चैतन्य आहे तिकडे लक्ष जातं आपलं आपोआप. ते चैतन्य उत्सर्जित होत असतं, बाहेर पडत असतं, त्याचीच पण जाणीव होते. आणि त्यापासून जे कवच तयार होते त्या कवचाकडे लक्ष जातं. त्याला देवी कवच म्हणायचं किंवा दुर्गा कवच. हे श्री माताजी स्वतः घालतात आपल्याला कवच. आपण भक्तीने म्हटलं, ऐकलं तर कवच श्री माताजी स्वतः घालतात. त्याची अनुभूती येते. व्हायब्रेशन मध्ये पण आपल्याला फरक जाणवेल. चैतन्य देखील वेगळ्याच प्रकारचं जाणवतं. तो गारवा वेगळाच असतो आणि आपल्या देहाच्या भोवती पण एक प्रकारचा वेगळा गारवा जाणवतो आपल्याला. तेच कवच आहे, श्री मातांचं कवच. आता हळूहळू आपले डोळे उघडूया, श्री माताईंना बघूया. शिस्ती शिस्तीत उघडायची, उघडत नसतात लवकर ते. श्री माताईंना बघायचं, मग कळतं श्री माताईच आपल्याकडे बघतायत. कारण आपल्याला कवच घातलं ते, कवच कुंडले आपल्या मुलाला. लक्ष हाताच्या बोटांच्या वर, आपल्या कवचावरती आणि शस्त्राराच्या वर बघतोय आपण श्री माताईंना. श्री माताजी बघतायत आपल्याकडे. श्री मातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्ती शिस्तीत आपण बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी जवळ, लगेच कुंडलिनी वरती उचलायची. लक्ष कुंडलिनीकडे. संपूर्ण चैतन्य वाहत असतं देहातून, आपल्या बाहेर पडलं पाहिजे एकसारखं. एक गाठ मारायची. दुसऱ्या वेळेला परत चढवायची कुंडलिनी. लक्ष कुंडलिनीकडे. पण हात फिरवत असताना बॉडीतून बाहेर पडणारं चैतन्य पण जाणवतं. म्हणजे किती सूक्ष्मात लक्ष पाहिजे. 2 गाठी. तिसऱ्या वेळेला म्हणजे बंधन आणि कुंडलिनी कशी चढवायची हे जर आपल्याला ज्ञान झालं तर कुठल्याही प्रकारचं चक्र आपलं कधी पकडणार नाही, कधीच नाही.
आपण पूर्णपणे संरक्षित राहू. 3 गाठी मारायचे वर. त्यानंतर कवच. हाताला व्हायब्रेशन्स लागल्या पाहिजेत. आपण कवच घेताना इतक्या शिस्तीत घ्यायचं आणि लक्ष द्यायचं. आपल्या भोवताली चैतन्य आहे तेच लागतं हाताच्या बोटाला. कळतं मग. लक्ष कवचाकडे किंवा बोटावरती जरी दिला तिकडे तिकडे कळतं की साईडला चैतन्य आहे आपल्या आणि ते किती स्ट्रॉंग आहे ते चैतन्य हाताच्या बोटाला लागल्यावर कळतं. शिस्तीत कवच घेतोय. भोवताली सगळं चैतन्याचं वलयच आहे ते. हे वलय. ही स्थिती वलयाची ही स्थिती उच्च स्थितीला ज्यावेळी आपण आकाश तत्वात जातो ना ध्यानातून त्यावेळेला हे वलयाची प्राप्ती होते. म्हणजे वलय या अवस्थेपर्यंत आपण आलो. हे कळलं ना आता वलय म्हणजे काय. ही अवस्था आहे आपली. ही स्थिती आहे. किती वेळा जरी आपण असं बसलो समाधी अवस्था समाधी अवस्थेत जातो हळूहळू. ह्या स्थितीत जर असंच राहिलो आपण चैतन्याशी एकरूप होत राहिलो खरोखर आपण चालती बोलती समाधी अवस्था फक्त श्रीमाताजी देऊ शकतात. उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचंय आणि आपल्या वलयाकडे ठेवायचंय चैतन्याकडे. जय श्रीमाताजी.